अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील श्रीपाद निवांडाचे पुस्तक वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. काल आपण श्री जैन पंथांचा उगम पाहिला. आज श्री माऊलींचा अभिप्राय. सद्गुरू श्री माऊलींनी 13व्या अध्यायात अहिंसेचे व्याख्यान करताना असे म्हटले आहे की एकी धर्माच्या वाणी गाळू आदरिले पाणी तव गाळीला आहारणी जीव गेले. काही जणांनी धर्मातील अहिंसा पालना करता पाणीही गाळून प्यायला सुरुवात केली, पण त्या प्रक्रियेतही जीवहिंसा होतेच. एकीकडे किडा मुंगी नाकातोंडात जाऊन त्यांची हिंसा होऊ नये म्हणून हे लोक तोंडाला वस्त्र लावतात. दुसरीकडे हे लोक पाणी देखील गाळून पितात, पण पाणी गाळता गाळता कितीतरी जीवांचा नाश होतो. आपण श्वास आत घेतो त्याबरोबर कितीतरी सूक्ष्मजीव आत जात असतात. नाकातोंडावर पट्टी बांधल्याने त्यात अडकून काही सूक्ष्मजीव मरतातही. तुम्ही कुणाला बोलून दुखत नसाल, पण जर स्वभावाने वागून दुखत असाल तर अशा प्रकारे अहिंसा पाळतो म्हणणाऱ्यांच्या आचारविचार प्रणालीतील दोष श्री माऊलींनी तेथील भाष्यात दाखविलेले आहेत. येथे श्री भगवंतांनी पार्थाला शास्त्रसंस्कार सिद्धा असे म्हटले आहे. पार्थाच्या अंतःकरणावर शास्त्रधर्माचे शास्त्रवर्णाचे संस्कार आहेत. तो त्याचा प्रकृतीसाक्षी स्वभावच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी सत्व रज तम या 3 गुणांपैकी एका गुणाचे जन्मजात प्राबल्य असते. त्यानुसार ज्याचा त्याचा वर्ण निश्चित होत असतो. ज्याच्या ठिकाणी सात्विक गुणाचे प्राबल्य असते तो ब्राह्मण, रजोगुणाचे प्राबल्य दिसते तो क्षत्रिय आणि तमोगुणाचे प्राबल्य असते तो शूद्र. असे वर्ण हे गुणाधिष्ठितच असतात. तसेच स्वभावही गुणसाक्षेपच असतात. पार्थ हा क्षत्रिय होता. त्याच्या ठिकाणी रजोगुणाचे मुख्य संस्कार होते. सत्वाचा मोठा अंश आणि रजोगुणाचे प्राबल्य होते. म्हणूनच श्री भगवंत त्याला सांगतात की प्रकृतीने जन्मजात तुझ्या ठिकाणी शौर्य, तेज, दक्षता इत्यादी शास्त्रोचित गुण दिलेले आहेत. हा तुझा प्रकृती साक्षेप स्वभाव आहे, म्हणून त्याच्या विरुद्ध तुला जाता येणार नाही. हे सांगून पुढे म्हणतात की तैसा तू आपुल्या कडुनी मी काहीच न करी म्हणून ठासी परी भरवसेनी तूची करसी. अरे पार्था, तू लाख म्हणालास की मी हे करणार नाही म्हणून, पण तुझ्या ठिकाणी असलेला प्रकृती सापेक्ष स्वभाव तुझ्याकडून हे जबरदस्तीने करून घेईल. अदृष्टाचा भोग. पुढे श्री भगवंतांनी पार्थाला मागच्या एका प्रसंगाची आठवण करून देत म्हटले की उत्तर वैराटीचा राजा पळता तू का दिघालासी झुंजा. हा शास्त्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ. महाभारताच्या विराट पर्वामध्ये हा प्रसंग येतो. पांडव अज्ञातवासात असताना काही काळ विराट राजाकडे राहत होते. त्यावेळी त्रिगर्ताचा राजा सुशर्मा याने दुर्योधनादीच्या सल्ल्यानुसार विराट नगरीवर दक्षिणेकडून हल्ला केला. कौरवांनी उत्तरेकडून हल्ला चढवला. विराटपुत्र उत्तर बृहन्नडेला सारथी करून त्यांचा प्रतिकार करण्यास निघाला, पण कौरवांचे प्रचंड सैन्य पाहून तो पळत सुटला. हे पार्थाला बघवलं नाही आणि बृहन्नडेच्या रूपात असूनही आपला अज्ञातवास विसरून तो उत्तराला सारथ्य कर्म करण्यास सांगून युद्धाला सज्ज झाला. पुढे त्या युद्धात त्याने एकट्याने कौरवांचा पराभव केला. ती आठवण करून देऊन श्री भगवंत त्याला म्हणतात की तिथे जसा तुझा शास्त्र स्वभाव उभाळला होता
तसाच तो इथेही तुला झुंजवण्याशिवाय राहणार नाही. महावीर 11 अक्षोहिणी तुवा एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवीर तू ते. 11 अक्षोहिणी महावीरांना तू एकट्यानेच रणांगणात मोहनास्त्राचा प्रयोग करून नागविलेस. तोच तुझा स्वभाव तुला झुंजवल्याशिवाय राहणार नाही. हा स्वभाव बलवान अशा अदृष्टांचाच प्रारब्धाचाच एक भाग असतो. त्यामुळे ते अदृष्ट तसा भोग करून घेत असते. याकरता श्री माऊलींनी पुढे एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे आणि तेच याचे मर्म आहे. ते म्हणतात की हा ना रोग काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अदृष्टे जेडे. रोग्याला रोग कधी आवडतो का? दरिद्री माणसाला त्याचे दारिद्र्य प्रिय असते का? तर अजिबात नाही. पण तरीही त्याचे जे प्रारब्ध जे अदृष्ट असते तेच त्यांच्या भूकांडी बसून ते भोग करून घेत असते. स्वभावानुसार वृत्ती ते अदृष्ट अनारसे न करीत ईश्वर बसे, तो ईश्वरी असे हृदयी तुझ्या. ते प्रारब्ध ईश्वराधीन असल्यामुळे तुझ्या वेगळे काही होणार नाही. शिवाय तो ईश्वरही तुझ्याच हृदयात वास करीत आहे. येथे स्वभावाचे रहस्यच श्री माऊलींनी उघड करून दाखविले आहे. ईश्वरच मायेचा चालक असतो. माया विशिष्ट मायेचे अभिमानी जे चैतन्य त्यालाच ईश्वर असे म्हटले आहे. ईश्वराला मायेमुळेच अस्तित्व आहे. परिच्छिन्न जगताचे तो नियमन करीत असतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेशैर्जुनती हती, भ्रामयन् सर्वभूतानि मंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, हा अंतर्यामी ईश्वर सर्व जीवांना त्यांच्या हृदयात राहून आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर कर्मानुसार फिरवत असतो. अर्थात तूही त्या त्रिगुणात्मिका मायेने वेढलेला आहेस. तुझ्या अंतःकरणात त्या मायेच्या त्रिगुणांपैकीच एका गुणाचे प्राबल्य आहे. तो मायावी ईश्वर तुझ्या हृदयामध्येच असतो. त्यामुळे तू जरी म्हणालास की मी माझ्या कर्माप्रमाणे वासनांप्रमाणे वागणार नाही, मी जे गुण घेऊन आलेलो आहे त्यानुसार वागणार नाही, तरी ते तुझ्या स्वभावाविरुद्ध बोलत आहेस. तुझे अदृष्ट तुझ्याकडून इप्सित ते करून घेईलच. अदृष्टानुसार बुद्धी होणे याला स्वभाव असे म्हणतात आणि स्वभावानुसार वृत्ती होणे याला अदृष्टाचा भोग घडण्याचे कारण असे म्हणतात. सकामचित्त विकारवश. प्रापंचिक सकामाच्या वृत्तीमध्ये मुळातच चांचल्यत्व असते. सकामाचे चित्त कधीच स्थिर नसते. ते क्षणात एका ठिकाणी तर क्षणात दुसऱ्या ठिकाणी असते. त्याच्या अंतःकरणात संस्कार नसतात तर विकार असतात. मन जेव्हा आपल्या ताब्यात असते आणि आपल्या इच्छेप्रमाणे एकाग्र होत असते तेव्हा त्याला संस्कार असे म्हणतात. आणि आपण जेव्हा मनाच्या ताब्यात असतो, मनाच्या इच्छेप्रमाणे वागत असतो तेव्हा त्याला विकार असे म्हणतात. सकाम हा विकारवश असतो. प्रकृतीच्या योगाने त्याच्यावर जे वासना संस्कार झालेले असतात त्यानुसार त्यांच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात आणि तो त्या विकाराच्या आहारी जातो. सकाम हा विकाराधिष्ठित असल्यामुळे जोपर्यंत त्याच्या मनात असते तोपर्यंत तो एखाद्या जागी टिकून राहतो. मनातून तो विचार गेला की लगेच तो तेथून परतही निघतो. जो स्थिर चित्ताचा स्थिर संकल्पांचा असतो तोच पुरुष प्रपंचही नीट करू शकतो. एखाद्या स्थिर चित्ताच्या माणसाने जर काही प्रापंचिक निर्णय घेतला तर तो त्याप्रमाणेच शिस्तीने वागतो. पण जो चंचल चित्ताचा असतो तो आधी हे करू का ते करू असा विचार करीत बसतो आणि मग त्याच्याकडून हेही होत नाही आणि तेही होत नाही. त्याच्या मनामध्ये केवळ विकल्प येत राहतात. अशा प्रकारे चंचलता हा सकामाचा स्वाविभाव असतो.
सामुद्रिक ज्योतिषशास्त्राने सकामाची मोठी मार्मिक ओळख सांगितलेली आहे. चंचल स्त्री किंवा चंचल पुरुष कसे ओळखावे याचा त्याने अगदी साधा ठोकताळा सांगितला आहे. कोणालाही जेवताना बघावे. जे घाईघाईने अन्न चिवडून जेवतात ते मनानेही चंचल आहेत असे समजावे. जो शांतपणे एक एक घास जेवतो आणि आपले पोट जिथे भरेल तिथे थांबतो त्याला हा स्थिर चित्ताचा पुरुष आहे असे म्हणावे. म्हणजे भोजनाच्या पद्धतीवरून महास्थानी चित्ताची परीक्षा सांगितली आहे. अवचिताचा अर्थ त्यासाठी शास्त्रांनी माकडाचे उदाहरणही दिलेले आहे. माकडाचे वैशिष्ट्य असे असते की त्याच्या तोंडात गळ्याच्या दोन्ही बाजूंना विशिष्ट पिशव्या असतात. त्यांना जेवढे खाद्य मिळेल तेवढे ते भराभरा तोंडात घेतात आणि त्या पिशव्यांमध्ये जमा करतात. नंतर कुठेतरी बसून सावकाशपणे ते साठवलेल्या खाद्याचे चरवण करीत असतात. हा चंचल चित्ताच्या पुरुषाचाही गुण असतो. शास्त्रांनी या उलट उदाहरण अश्वाचे आणि हत्तीचे दिलेले आहे. घोडा काय किंवा हत्ती काय त्यांना जे दाणा पाणी ठेवलेले असते त्यातले पाहिजे तेवढेच अगदी संतपणे खातात. निवडून बरोबर हवे तेवढेच खातात. हे स्थिर चित्ताच्या माणसाचेही लक्षण असते. सकाम माणसाच्या वृत्तीमध्ये चंचलता असते. म्हणूनच त्याच्या सिद्धस्थानी येण्याला श्री माऊलींनी शब्द योजलेला आहे अवचिता. स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सकास्मयी परी मागवता निघो विसरे. अवचिता म्हणजे न ठरवता एकाएकी. श्री माऊलींनी मुद्दाम येथे हा शब्द घातला आहे कारण सकाम मनुष्य काही ओढीने ठरवून सिद्धस्थानी आलेला नसतो. त्याच्यापाशी स्थिर विवेकबुद्धीच नसते. त्यामुळे तो ठरवून कधी सिद्धस्थानी येऊ शकत नाही. तो सहसा असाच विचार करतो की चार लोक जात आहेत तर आपणही त्या स्थानावर जाऊन पाहावे किंवा वाटेने जाताना अनायासे आलोच आहोत तर बसावे येथे. म्हणून तो एकाएकीच आलेला असतो. मात्र असा अचानक जरी तेथे येऊन बसला